मित्र हो हे आचाराविना धर्म कशाचा आचाराविना धर्म कशाचा हे अवडंबर सगळे मित्र हो अवडंबर सगळे मित्र हो अवडंबर सगळे अवडंबर संत महात्मे सांगतात आचाराविन धर्म कशाचा अवडंबर सगळे मित्र हो अवडंबर सगळे हा सगळा अवडंबर आहे म्हणून आपण संताचे पाया लागले पाहिजे का संताचे वचन मानले पाहिजे का केले पाहिजे संताच्या पाया लागल्यानं उद्धार होईल का संताचे वचन मानल्यानं उद्धार होईल पुस्तकीचे पाया लागल्याने उद्धार होईल का पुस्तकीचे वाचन केल्याने होईल सांगा बाई सांग पुस्तकीचे वाचन केल्याने होईल आपल्या माइंड डेव्हलप का पुस्तकीचे पाया लागल्याने होईल वाचन केल्याने एक लोटा जल और सारी समस्या का पेपर देवालाही नको जाशील गणपतीला फक्त रोज अगरबत्ती चढव 10 दिवस म्हणजे तुझा पेपर पास असं आहे का असा होऊ शकत नाही कर्म करो आसक्तन हो गीता की अमर बानी कहे कृष्ण पार्थ सुन ज्ञानी सगळ्याला इथे आल्याच्या नंतर कर्मच करावा लागते कर्म कर कर्म करणे हा आपला अधिकार आहे मग फेड भेटणे अथवा नाही मिळेल मग हा कोणाचा आहे देवाची कृपा आहे आता बिमाऱ्या लागतात म्हणून धान लावणं बंदच करून दिले का वाडीने डुक्कर खाते म्हणून वाडी लावणं बंद झाली का म्हणजे जेवढा अधिकारात आहे आपला जेवढा संचित आहे तेवढा भेटेल जे जे लिहिली संचिती जे जे लिहिली संचिती कधी चुके ना कल्पांती कधी चुके ना कल्पांती हे कधी चुके ना कल्पांती कधी चुके ना कल्पांती जे जे लिहिली संचिती कधी चुके ना कल्पना संचितामध्ये जो लिहिलाय तो कधी चुकू शकत नाही पण संचिताले बदलावाचा दम कर्मामध्ये आहे कोणात आहे कोणात आहे तुमच्या लक्ष नाही असं मला वाटून राहिलं का म्हटलो मी आता थोड्या वेळाच्या पहिले शांतच बसून नाही राहिले तुम्ही जे जे लिहिली संचिती कधी चुकेना कल्पांती जे संचितामध्ये लिहिलाय तो कधीच चुकू शकत नाही म्हणतो आपण पण त्यालाही बदलावाची ताकद कर्मामध्ये आहे कशात कर्म टायफॉइड झाला का झाला म्हणे झाला आता आपले जावाचे दिवस आले कुठे जावाचे दिवस आले म्हणे नदीवर पण टायफॉइड झाल्याच्या नंतर धर्माला बदलावा लागत नाही डॉक्टर बदलावा लागते का बदलावा लागते डॉक्टर पर काळ एवढा विचित्र झाला म्हणे देवा तुझ्या रात ना दिवस भजन करतो रे म्हणे कसा करतो रात ना दिवस भजन करतो पर महिन्याच्या महिन्या पिलियाच होते टायफॉइडच होते पिलियाच होते टायफॉइड होते तू माझ्या काही कामाचा आता देव राहिलाच नाही धर्म बदलवल्याने काहीच होऊ शकत नाही डॉक्टर बदलव हा काळ कोणता आहे युग कोणता होया कलियुग या कलियुगामध्ये मंत्र चालू शकत नाही का चालू शकत नाही मंत्राच्या युगात मंत्रानं काम केलं साप जेव्हा दंश करे त्या काळामध्ये
मंत्राना उतरत होता, विंचूक दंश करे तर मंत्राना उतरत होता. आता मारू दे मला ना, मंत्राच्या भरोश्यावर लाव. तुझ्या केवढी वेळ येते माझ्या बाजूच्या घरी ते काही सांगता येत नाही. म्हणून जसा जसा समय चालते त्या समयानुसार माणसाला बदलावं लागते, आणि स्थितीनुसार जो माणूस बदलला तो आपल्या जीवनात काहीतरी तरक्की करेल. नाहीतर गेला गेला जन्म वाया, गेला गेला जन्म वाया. धाव धाव पंढरी राया, धाव धाव पंढरी राया. टायफॉइड होऊन गेला, 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, घरीच आहे. का म्हणते हा? म्हणे देवा तुझी पूजाच करता रे, म्हणे रोज अगरबत्ती लावता, सगळं काय करता, बुक्क्यापासून सेंदुरावरी लावता, पण माझ्या टायफॉइडच काही सुधरून राहिला नाही. ते देवही म्हणते ताप आल्याच्या नंतर माझी गरज पाहिजे नाही म्हणते तुले. आता या कलियुगात तुले माझी गरज नाही. तू कोणाची गरज धर? डॉक्टराची. भजनाने मन बुद्धी चित्त शुद्ध होऊ शकते. का होते? मन बुद्धी आणि चित्त. पण भजनाने टायफॉइडचा विकार काही निघू शकत नाही. जोपर्यंत शरीरामध्ये डेंग्याचं इंजेक्शन टाकत नाही, पॅरासिटामॉलची गोळी खात नाही, तोपर्यंत आपण सुधरूच शकत नाही. देव सुधरवल का जी? गेला गेला जन्म वाया, धाव धाव पंढरी राया. असे विचित्र लोक पाहिलो मी माझ्या गावातही. कोणतीही गोष्ट जर तिला कंट्रोल मध्ये घ्यायची आहे, थोडासा व्हायरस आहे ते त्याला येऊ शकते कंट्रोल मध्ये, पण रोगच जास्त झाला म्हणजे आंबा कच्चा आहे ते तो जास्त दिवस 8-10 दिवस तरी राहू शकते, पण एक वेळचा जर पाड पडला ते तो गेला. ते पाड परत वरी ठेवला म्हणे नाही माझा देव सुधरवल, तो म्हणते माझा देव सुधरवल. कोण्या डॉक्टरकडे नेवायची गरज नाही. त्या चर्चमध्ये नेऊन ठेवला, आपल्या आश्रमाईत मध्ये ठेवून ठेवला त्या पोरायले. लग्नासारखा लग्ना येवाचा पोरगा म्हणे आता म्हणे नाही म्हणे देवही काय करू शके नाही म्हणे. आता कोणाजवळ म्हणे आले डॉक्टराकडे म्हणे. कोठी डॉक्टर? पण पहिले जर डॉक्टरकडे जर नेला असतात तर हे त्याची फजिती झाली नसती. मग डॉक्टरकडे नेल्याच्या नंतर त्याच्याजवळ जेवढा ट्रीटमेंट आहे तेवढा करेल. मग त्याच्याशी जर नाही झाला तर मग का मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन बाका होता जिसका, बालन बाका होता जिसका, रक्षक दयानी धाम. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. हे मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बोलो सद्गुरुनाथ महाराज की. मग त्याच्यानंतर जर औषधीचा उपचार केला ना तर मग नाही वाचला, मग समज का आता आपल्या मग तेव्हा मान का जे जे लिहिली संचिती कधी चुके ना कल्पांती. हा सगळा ट्रीटमेंट